नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महायुतीनं एक हाती वर्चस्व गाजवलं। 89 नगरसेवकांसह भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला, तर त्या खालोखाल शिवसेनेनं 29 नगरसेवक निवडून आणले। त्यामुळे भाजपचा महापौर होणार अशी चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळामधून वर्तवली जाते। 2.5 वर्षांसाठी महापौर पदावरती शिंदे दावा सांगणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली। मात्र शिंदेंकडे केवळ 29 नगरसेवक असताना भाजप शिंदेंची मागणी मान्य करणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महापौर पदाच्या चर्चेच्या संदर्भात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। महापौर पदाच्या संदर्भात शिंदेंकडून अद्यापही प्रस्ताव आलेला नाही। मुंबईमधील महापौर पदाचा निर्णय संसदीय समितीमध्ये होईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेऊ असंही बावनकुळे म्हणाले आहेत। वो हमारा पार्लियामेंट्री बोर्ड है, वहाँ पे ऐसी कोई डिमांड हमारे पास तो आई नहीं है, लेकिन जब पार्लियामेंट्री बोर्ड बैठेगा तो एकनाथ शिंदे जी भी उसमें हैं, हमारे समन्वय समिति में देवेंद्र जी, अजीत दादा, एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठ कर निर्णय करेंगे किसने डिमांड की, क्या डिमांड की। कुछ बात करना है तो एकनाथ शिंदे जी माननीय देवेंद्र जी से बात करेंगे। कुछ बात होनी है या करनी है तो मीडिया से थोड़ी होती है, पत्रकारिता से थोड़ी होती है, इलेक्ट्रॉनिक मीडिया में थोड़ी होगी। वो होगी एकनाथ जी और देवेंद्र जी बैठेंगे तब। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमधल्या नगरसेवकांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होतीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं असंही बोललं जातंय। ठाकरेंच्या हालचालींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी धोका आहे, पण संधी देखील निर्माण होताना दिसते। दरम्यान हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सध्या बैठक होतीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन देखील सुरू आहे। तर मुंबईमधल्या हॉटेलमध्ये नगरसेवकांना डांबून ठेवलंय, त्यांना मोकळं करा, नाहीतर आज तिथे जेवायला चाललोय, आमच्यावर शंका घ्याल, संजय राऊत यांनी हे विधान केलं। महाराष्ट्र आणि मुंबईमधील जनतेनं भाजपला प्रचंड बहुमत दिलं। मुंबईमधल्या विजयाचा जल्लोष आसामच्या काझीरंगामध्ये देखील होतोय। आसाममधल्या सभेमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलंय। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या दृष्टीनं अजित पवारांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। पॉईंट आंबेठाण या जिल्हा परिषदेच्या गटाच्या निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे सध्या मोठी उलथापालथ होऊ शकते अशी ही चर्चा आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आघाडी करू, ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक देखील पार पडली। या बैठकीच्या नंतर सपकाळ बोलत होते। पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। तिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम राहील।
कोल्हापूरमध्ये भाजप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शरद पवारांचे नेते समरजित घाटगे यांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली, तर त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा केली असता पक्षप्रवेश ही केवळ टेक्निकल बाब असून लवकरच त्याची घोषणा होईल. तर घाटगेंचे कार्यकर्ते आगामी निवडणुका कमळ या चिन्हावरती लढवतील असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. समजराजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्डमध्ये आलेले आहेत. प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल. इथून पुढचे सगळे वाटचाल केली तर भाजप ते आता आमच्या मांडीला बसले होते, पण त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल. ते बीजेपीमध्ये प्रवेश करून बीजेपीचं नेता होणार ही टेक्निकल प्रोसेस राहिली ती होईल. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेच्या मसूर गटामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजेंच्या शब्दाला मान देऊन विधानसभेच्या कराड उत्तर मतदारसंघामधून उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे आता कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी आता उमेदवारी द्या नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या अशी टिप्पणी देखील त्यांनी केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आता म्हणजे काय सध्या बाबा, आता मोठ्या गावाचा विषय संपला असेल. आता तिकीट द्या नाहीतर दोरी तरी द्या म्हणजे फसला. पण आपण लढायचं महाराजांचा डोक्यावर आता आपल्याला आपल्यासाठी ना महाराजांसाठी लढायचं. सोबतीला आता कुठं जाते असताना माधून घेतले दोरी आणली नाही. साताऱ्यातल्या युतीच्या संदर्भात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एक मोठं विधान केलंय. साताऱ्यामध्ये युती झाली तर ठीक, अन्यथा प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय. तसंच दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासह सर्वच पक्षांची जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं लढण्याच्या तयारीत असून कुणीही थांबायला तयार नाही असं सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतंत्रपणे लढतीचे स्पष्ट संकेत दिले. आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाची ताकद आहे. भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब मग सगळ्यांचीच आहे. मग काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे. त्यामुळे शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि गटनेते पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत पद चढाओढ सध्या सुरू झाली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय, तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांच्या समर्थक असणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबादला पाठवलंय. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपूरमध्ये आल्याच्या नंतर हे सर्व नगरसेवक चंद्रपूरमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे इथले कार्यकर्ते नाराज झालेत. म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची समजूत काढली आहे. अनेक लोकांना वाटतं की मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यामुळे तसं काही होत नसतं. तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आतापासून काम करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. अपनी टोटल उससे ज्यादा होती है तो फिर हाईकोर्ट जाएंगे, मगर अपने लिखी हुई टोटल कम है. अब कोई तो भी हवा में बाकी लोग आए ऐसा कर दिया. अब बात रही कि अभी जैसे कोई बोल रहे थे हमको यही नगर सेवक चाहिए. जी सर, हमको ये ऐसा कभी चाहिए, ऐसा नहीं होता. बहुत लोगों को मैं भी मंत्री चाहिए, इसलिए मैं नहीं हो सकता. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आणि प्रेरणादायी असा संदेश दिलाय. हा पराभव अंतिम नसून भविष्यामधल्या संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचं प्रणिती शिंदेंनी लिहिलंय. तर निवडणुकांच्या दरम्यान बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणाचा गैरवापर तसंच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
राज्यामधल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी एमआयएम या पक्षानं जोरदार मुसंडी मारली. मात्र नाशिकच्या मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं एमआयएमची ही घोडदौड अवघ्या 21 जागांवरती रोखली. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीनं 35 जागा जिंकल्या आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. मुस्लिमांचा पक्ष म्हणून आरोप झालेल्या इस्लाम पार्टीने हिंदू आणि दलित यांना देखील उमेदवारी दिली. तसंच ते निवडून देखील आलेले आहेत. मालेगांव महानगर पालिका इलेक्शन हुआ, रिजल्ट सामने आया. हमें हमारी उम्मीदों से कम सीटें मिली, लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह आज हम इस पोजीशन में है 21 सीटें मिलने के बाद कि हमारे लिए कई ऑप्शन हैं. मेयर बनाना हमारी तरजीहात में था, लेकिन मेयर बनाने के लिए जो सीटें दरकार थी आज हमें उतनी सीटें नहीं मिली. एमआईएम के सेकंड टर्म आमदार है, सेकंड टाइम निवड़ के आए और यहाँ पर विकल्प है, पर्याय व्यवस्था यहाँ पर मेरे जैसे कार्यकर्ता है. जो एमआईएम जो जातिवाद पक्ष है उसको हम यहाँ पर यहाँ की जनता को हम जागरूक करते हैं. तो एमआईएम क्या है, तो इसके लिए यहाँ पे विकल्प है, यहाँ पर्याय व्यवस्था है. इसके लिए यहाँ पर हमने एमआईएम को ब्रेक किया, रोका हमने. हम 35 पे गए, वो 21 पे आ गए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.